यस पहिला बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण आलात आणि या कार्यक्रमाला आमच्या 4 चांद लगावलेत त्याबद्दल आपलं आभार. यस 2-1 बॉल 1 धाव फलकावर पाहायला भेटते. सेमीफायनल 2 मधील अगदी जर विचार केला तर कॅच साठी कॉलिंग आलाय. हो माय गॉड कॅच पकडले गेले. ज्याच मात्र नावाचं वादळ या अगदीच वागेश्वरी देवी चषकामध्ये नाव वाजत होतं तो बॅटल मिस्टर जय याचा खेळ मात्र संपलाय. टाटा बाय बायचा इशारा पाहायला भेटलाय. प्रवीण जाधव साहेब यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय शाल श्रीफळ देऊन. सचिन सर हा दिलपडा चांगला पाहायला भेटला आहे. अगदी 1 बॉल गदर केला जाईल पैकी होते 1 दशक पाहायला भेटले. पहा अगदी ही दुसरी मॅच होईल का लो स्कोर मॅच. याच्या आधीची देखील मॅच अगदी लो स्कोर मॅच आपल्याला पाहायला भेटली होती. 29 धावसंख्येचं आव्हान दिलं होतं परंतु इथे आता मात्र 3 चेंडू झाले आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेल्या. जय यासारखा मात्र मोठा खेळाडू बॅक टू गॉन आपल्याला पाहायला भेटलाय. दिलीपदादा जाधव माजी अध्यक्ष यांचा सुद्धा इकडे शाल आणि श्रीफळ सन्मान करण्यात येतोय. हो फटका चांगला पाहायला भेटलाय. अगदी सुरेख आउट ऑफ द पाक सीमारेषा बाहेर. सेमीफायनल 2 ला मात्र सलामी देणारा हा आलाय सर्वोत्कृष्ट नजाकत दाखवणारा षटकार. चार बॉल 8. हो भाई वॉट बॉल सुरेख अगदी पुढचं दार झाकण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. टॉप एज आहे का की यष्टनचा वेद. यस पुढचं दार झाकण्याचा प्रयत्न मागच्या दाराने अगदी चोरी गेले. बॅक टू गॉन टाटा बाय बाय. एका षटकामध्ये हा दुसरा विकेट जो मात्र आपण पाहतोय सलामी मिळालेला बॅटल ऋषी बॅक टू गॉन जाताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते. पहा फक्त 8 या आकड्यावरती यांनी 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ अद्याप अजून देखील बाकी असेल. याचा तीच दिशा दाखवण्याचा प्रयत्न 30 लेन टाळण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल आलाय. नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने हळूवार मात्र वेगावेल जाऊन पोहोचेल संघ धाव फलकावरती. पहा मित्रांनो आतापर्यंत 9 या आकड्यावरती आतापर्यंत 7 चेंडू मात्र या ओव्हर मध्ये रिलीज केले गेलेत म्हणजे अजून देखील 1 चेंडू बाकी आहे. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल झालाय फंबल. एकच धावसंख्या त्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावते जाऊन पोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. तर विचार केला तर आतापर्यंत दुहेरी कडा गाठला गेलाय तो म्हणजे 10च्या घरात.
स्पीडअप घ्या प्लीज विनंती असेल. अंपायर जो संघ लेट करेल त्या संघाला मात्र 2 धावांची पेनल्टी द्या. आयोजकांचं म्हणणं असं आहे, कारण स्पीडअप थोडाफार घेणं फार महत्वाचं आहे. प्रतीक, तोच प्रतीक गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटलाय. 10 धावा. सुरेश साळुंके, वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक, याचा पंचावन्न स्ट्रॉंग अपील केली होती आणि BPPL चा थरारक आणि रणसंग्राम रंगणार आहे. अगदी 22-23 फेब्रुवारी पाहायला मात्र विसरू नका. 10 टीम्स, 10 आयकॉन प्लेअर, 10 चॉईस प्लेअर, 8 टीम्स बॅक टू बॅक. अजून एकदा आपण पाहतोय 2 चेंडू आपल्याला सुरेख पाहायला भेटले. म्हणजे आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपलाय आणि 10 धावा फलकावरती पाहायला भेटतात. परंतु या इनिंग मध्ये 10 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, 10 धावा आपल्याला पाहायला भेटल्यात. हो, पंचांकडे दाद मागितले, परंतु वाईड टू यॉर्क अगदी लाईनचा वापर चांगला पाहायला भेटलाय. 3 चेंडू बॅक टू बॅक सुरेख आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त पाहायला भेटते 10च्या घरामध्ये. प्रत्येक एक्सप्रेस मध्ये थांबायला वेळ देत नाहीये. ओके, तुम्ही जेवढा बॅट्समनना मात्र वेळ द्याल ना सेट होण्यासाठी, तुम्ही जेवढे स्पीडअपने कमी खेळणार तेवढा बॅट्समन तुमच्यावरती मध्ये तडाखे देणार आहे. त्यामध्ये कोणताही बात नाहीये. हो भाई, व्हॉट डिलिव्हरी. प्रत्येक चेंडूची गती वेगळी आहे, प्रत्येक चेंडूचा वेग अगदी वेगळा आणि प्रत्येक चेंडूचा टप्पा आणि लेन देखील अगदी वेगळी पाहायला आपल्याला भेटते. चौथा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जो चला क्षेत्ररक्षक म्हणून जाणला जातो. जावळी क्रिकेट असोसिएशनच्या अगदी टॉप प्लेअर मध्ये मात्र त्याचं नाव आपल्याला पाहायला भेटतं. 4 चेंडू मध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च केले. 5 चेंडू मध्ये. एकदा जोरदार टाळ्या वाजतील का प्रतीकसाठी. फार चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. शेवटचा एक चेंडू स्वतःच्या फादर मध्ये अडवला जाईल, म्हणजे दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या 2. सांघिक धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात फक्त आणि फक्त 12च्या घरामध्ये. 6 टू गो. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. सागर सेमीफायनल 2 आणि सेमीफायनल 2 चा अगदी रणसंग्राम रंगलाय. शेवटच्या अगदी पहिल्या इनिंग मधील शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला भेटते, ज्या ठिकाणी आपण पाहतोय सागर आपल्याला पाहायला भेटलाय. ओहो, पहिला चेंडू स्लोअर चेंडू पाहायला भेटला. पहिला चेंडू आलाय अगदी डॉट बॉल. श्री तानाजी कोंडीबा जाधव नवतरुण ग्राम विकास मंडळाचे संस्थापक, माजी अध्यक्ष, धडाडीचे कार्यकर्ते यांना देखील अगदी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि गावचे आधारस्तंभ देखील आहेत. आई जगदंबा प्रार्थना एवढीच असेल की आई जगदंबा चरणी प्रार्थना एवढीच असेल की तुमच्या सर्व आकांक्षा इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या माध्यमातून अशीच समाज कार्य मात्र हो. अगदी विचार केला तर 2 चेंडूचा खेळ संपलाय, 0 धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 2 धावा आणि 1 विकेट आपल्याला पाहायला भेटलाय. मी बॅटर संजय. दोन बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटते 12 या आकड्यावरती. 4 टू गो.
3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या याचा चांगला फटका शेळवंड काढलाय. क्षेत्ररक्षक असेल, जजिंग चालू आहे. प्रॉपर जजिंग पाहायला भेटत आहे. ज्या ठिकाणी विकेट देखील पाहायला भेटलाय, परंतु जरा चौकशी करा. याचा थोडीफार चौकशी करायची विनंती असेल. याचा धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते फक्त 14 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 गो. 2 चेंडूचा खेळ अजून देखील अगदी बाकी असेल. याचा आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी बॉर्डर दूर धावत आला. बॅकअप मागितले, कारण माहिती आहे जर चुकी झाली तर 1 धावसंख्या मोफत देण्यापेक्षा अगदी बॅकअप मागेल अगदी पण चांगला आहे. 2 धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केल्या जाईल. दोन्ही देखील बॅटल आपापल्या जागेवरती सेफ झोन मध्ये पाहायला भेटतात. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा 2 विकेट आपल्याला पाहायला भेटलेत. आणि धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला भेटते म्हणजे फक्त 16 या आकड्यावरती. चांगला प्रकार खेळून काढला. यास कॅच पकडली जाते शेवटच्या क्षणाला. आणि अगदी धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला आपल्याला भेटले ती म्हणजे 16 आणि 17 धावसंख्येचा एक मापक असा आव्हान ठेवलाय. कोणता संघ जाईल? संघ एका साईडला वाट पाहत बसलाय, जो मात्र फायनलच्या दिशामध्ये जी मात्र अगदी धावले 8 टीम्स जी मात्र वाट पाहत बसली. कोणता संघ आमच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. संघर्षाची वाट सोपी नसते. ते अनेक जण फुकटचं श्रेय वेचतील आणि ज्यांना देणार नाही थोडीशी किंमत तीच लोक मागे घेतील. लक्षात ठेवा, प्रत्येक गाला मात्र ही सांगण्याची एक गोष्ट आहे, कारण प्रत्येक जण मागे खिसणाऱ्यामध्ये पट्टाचा येत असतो, पण पुढे घेऊन जाण्यासाठी नाही. तसेच युवराज जाधव, सुभाष जाधव साहेब, सुधीर जाधव साहेब आणि यशवंत जाधव साहेब यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यशवंत जाधव साहेब यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय. वाघेश्वरी देवी क्रिकेट संघ धावली यांच्याकडून आपण आलात, या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपला सुद्धा इकडे सन्मान केला जातोय. सुधीर दादा, तुमचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. सुभाष दादा जाधव, तुम्ही सुद्धा यायचं आहे, तुमचा इकडे मान सन्मान केला जातोय. युवराज जाधव साहेब,
यस लेट्स गो मॅच इज ऑन. 17 धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋषी, स्ट्रायकिंगला सागर तर नॉन स्ट्राईकला मिस्टर अरुण. पहिला चेंडू फेस करताना पहिला चेंडू हो हो लॉंग ऑनला पाठवला. क्षेत्ररक्षकाचा बॅकअप नाहीये. अगदी सुरेख लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षकाला 2 धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केल्या जातील. जो जिंकेल तो मात्र अगदी या चकमकते ट्रॉफीवरती ज्याला नाव कोरण्यासाठी गावाचं नाव आज चषकावरती जर कोरायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करायला लागेल. आज गावाच्या नावासाठी आणि आज टीमच्या नावासाठी त्याच प्रकारे आपल्या स्वतःच्या नावासाठी ते प्रत्येक जण खेळताना पाहायला भेटेल. क्वालिटी बॅटल, क्वालिटी फटका. विजयाची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा अनेक जण आपल्याला पराभवाची आपल्या वाट पाहत असतात. धावसंख्या जाऊन पुढे फुलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 6 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावसंख्येची आवश्यकता असताना 11 धावा अजून देखील आपल्याला पाहायच्यात. जिथे प्रयत्नाची उंची मोठी असेल ते नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. जर क्षणाची वाट पाहण्यासाठी आपल्याला क्षण सुंदर बनवा. तुम्हाला खऱ्या अर्थाने नशिबावरती नाही तर आता प्रयत्नावरती आणि तुमच्या जिद्दीवरती ही मॅच तुम्हाला जिंकून काढायची आहे. परंतु चेंडू अगदी निघून चाललाय 6 धावसंख्येसाठी. धावसंख्या 6 ने वेगावते जाऊन पोहोचलाय तब्बल 12 या आकड्यावरती. यशने पहा अगदी गॅप मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक असेल 1 धावसंख्याच पाहायला भेटते. पाहता पाहताना क्षणी चेंडू जाईल. आपण पाहतोय 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या 4 ने वेगावती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल फलकावरती आतापर्यंत 16 या आकड्यावरती. 16 1 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. एका पराभवाने नसतं होत सिद्ध, काही पराजयाचे हकदार आपण जरूर आहोत. प्रयत्न सोडायचे नसतात जेवढे आपण कावळे थोडे गरुड आहोत. आज हरलाय म्हणून पुढे जिंकणार नाही असा खेळ नाहीये. आज हरलात म्हणून तुम्ही क्रिकेट बंद होणार नाहीये. एक मॅच हरली म्हणून कोण क्रिकेट खेळायचं सोडत नसतं किंवा एक मॅच हरली म्हणून अगदी क्रिकेट अगदी जर विचार केला ना तर आपली साथ किंवा आपण क्रिकेटची साथ सोडायची नसते. आज हरलाय उद्या पुन्हा प्रयत्न करा. विजयाची अगदी दारे तुमच्यासाठी मात्र उघडी असतील. चांगला फटका पाहायला भेटलाय. विजयी आलाय चौकार. इथून पुढे आपण पाहतोय फळणी संघ ठरतोय. अगदी दुसरी टीम्स जी मात्र श्री वागेश्वर चषक 2K25 पर्व 4थ्या मध्ये ठरेल. प्रवीण दादा फायनल मध्ये खेळत असताना प्रवीण दादा जाधव